आणि इथे आहे आळू, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे छोटी पानं आहेत खूप, आणि गवत झालंय तिथे. याचं बी देखील आहे, स्वीट पोटॅटो म्हणजे आपली रताळाचं देखील वेल आहे तिथे. कारण जास्त दिवस म्हणजे रताळ तुम्हाला लावायचे असेल तर तुम्ही आता लावू शकता. रताळाचं बी आहे आणि त्याच्याच पुढे वांग्याचं देखील झाड आहे, तर तेही तुम्हाला दाखवते मी. गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि गार्गीची आंघोळ झालेली नाहीये, तर गार्गीचं पाणी तापलेलं आहे चुलीवरती आणि माझी आंघोळ वगैरे झाली, सगळ्यांची झाली, आवडले सर्वांचं. तर आज आम्ही आळूची पातळ भाजी बनवणार आहे, चुलीवर पाट्यावर वाटून नेहमीप्रमाणे. तर मी तुम्हाला दाखवते, मी आळू देखील आणली आहे आणि शिजायला घालायची आहे मला लगेचच ती, कारण आत्ता वाजलेत 8, तर 10-11 वाजेपासून जेवतात सगळे इथे, तर मग 10-11 वाजेपर्यंत होऊन जाते. भाजी भाकरी वगैरे चालू आहेत आता चुलीवरच, रोज चुलीवरच करतात, कधी कधी गॅसवर होते फक्त. आणि अशा प्रकारे मी इथे आळूची पानं घेतलेत, धुवून घेतलेत, तर त्याचा चीक आहे हा पांढरा. आणि इथे काही मी चुरून घेतलेत, चिरून म्हणजे चिरून घ्यायचे असतात, आता शिजवायची पातळ भाजी करायची. आणि इथे आहे जिरी, हिरवी मिरची आणि लसूण, तर लसूण इथे आहे आणि शेंगदाणे आहेत काही. तर मी आता हे शिजायला घालते, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते, शेंगदाणे घालते, त्यात 2-3 मिरच्या घालणार आहे फक्त, आणि मग नंतर मसाला वेगळा वाटणार आहे मी. तर अशा प्रकारे इथे मी चुरून घेतलीत आळूची पानं, आणि आता ही राहिलेली पानं देखील घालणार आहे. आणि जेवढी पानं घालतात तेवढी चांगली असतात, कारण भाजी हेल्दी असते होते, म्हणजे हिरवी पालेभाज्या खाल्लेल्या कधी चांगल्या. आणि चुलीवरच घालणार आहे शिजायला. गाव पाण्याचा ग्लास घेते भरून, पाणी दे ना मला. आणि हे आळूचे दांडे असतात हे देखील सोलून घालणार आहे, ते पण खूप हेल्दी असतात. यानंतर मी त्याच्यामध्ये दांडे घातले चिरून, आणि शेंगदाणा जे घेतले होते मी शेंगदाणे ते, आणि 3-4 मिरच्या घातल्या, आणि मग त्यात पाणी टाकून ते आता मी शिजवायला घालणार आहे. तर हे शिजलं की चांगलं गोठून घ्यायचं याचं पाणी काढून वगैरे. तर आता लसणाची कांडी देखील याच्यामध्ये मी घालत असते, परंतु आज नाही घातली, मी आज वाटूनच घालेल असं म्हटलं. इथे मी आळूची भाजी माझी शिजली होती, त्यातलं पाणी बाजूला काढलं आणि बेसन काढून घेतलं त्याच्यामध्ये. इथे आहे पाट्यावर वाटलेला मसाला, हिरवी मिरची, लसूण आणि जिरी वाटली आहे फक्त. आणि इथे आळूची भाजी शिजताना जे पाणी घातलं होतं त्यातलं पाणी काढून ठेवलं, आणि मग त्यानंतर बेसन घातलं आणि स्मॅश करून घेतलं आळूची भाजी. तर आता मी कढई तापायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी आता तेल घालून घेते. हे चपात्यांना घेतलेलं तेल आहे, तर मी हेच घालून घेते अशा प्रकारे. तो माझा मसाला आहे, तो फक्त मसालाच मी आता तेलामध्ये घालणार आहे. हळद नाही घालायची भाजीला हळद. आणि हा चांगला माझा परतलेला आहे.
त्याच्यामध्ये मी हे स्मॅश केलेलं घालून आळूचं पाणी जे होतं मीठ घालून घेते चवीनुसार. आधी मीठ घातलं होतं मी, त्याच्यामुळे जरा मापात झालं. आणि अशा प्रकारे आता ही एक 10-15 मिनिटं उकळी घेईल चांगली छान, आणि मग भाजी तयार होईल आपली. आणि अशा प्रकारे आळूची भाजी झाली रेडी. तुम्ही पाहू शकता केवढी सुंदर दिसते आणि टेस्टला देखील अप्रतिम लागते चुलीवरची. इकडे ठेवले दूध. आज आळू खाणार, कालच खाण्याची होती पण पाऊस आला तर त्यामुळे आज मम्मी आत्ता खाणार आहे. आणि वांग्याच्या झाडाला पण खूप वांगी आले तर ते तुम्हाला दाखवते. एका झाडाला केवढी सारी वांगी निघणार आहे. मम्मीचं चाललंय आळू खांदायचं काम सुरू. हा खेळ. आणि त्याच्यामध्ये हे जे आहे रताळांचं बी आहे, रताळांचं बी लावतात असं. मग मुळ्या वेल आहे रताळांचा ना, त्याला बियाणंच म्हणतात ना, बियाणं. मी करते तर दरवर्षी अशा प्रकारे आळू खांदायला लागते. आणि ह्या वर्षी तिला सांगितलं थोडीच लाव, कारण त्याची भरपूर जास्त होते मोठी वर्षभर. आणि ते वांग्याचं झाड देखील आहे, त्याला खूप सारी वांगी निघतील आता जर काढली तर एकाच झाडाला. इथे एक वांग आहे. वांग खराब झालं इकडे. कीड लागले या वांगीला, पाहू शकता अशा. एकाच झाडाची एवढी सारी वांगी निघाली, तुम्ही पाहू शकता. फक्त एकच झाड आहे, एकच आहे. आणि मोठं झालंय, खूप पांगलेलं आहे. आणि आता अजून लागतील त्याला, लागलेत छोटे छोटे देखील. मला दाखवते बघ, इथे छोटं छोटस लागलेलं आहे. आणि एका कालवणाची वांगी निघालेली आहेत. तरी किती वांगी आहेत ही? 4-7 वांगी आहेत. आणि 2 वांगी खराब निघाली, एकाच झाडाला एवढी निघाली. आणि आळूचे कांदे आहेत इथे, तर यातले मोठे मोठे कांदे कट करून लावणार आहे आम्ही. तर असे हे जे आधीचे निघालेले मोठे असतात तेच लावायचे. छोटे छोटे लावले की ते बारीक बारीक पानं येतात त्याला. आणि अशा प्रकारे कट करून घ्यायचे ते.
राहतात वर्षभर, त्याचे डबल 3 पट वगैरे निघतात नंतर. आणि जेव्हाही आळू खणली जाते तेव्हा आळूच्या जागेवरती 3-4 घमेली म्हणजे मातीची हे जे बास्केट आहे ती भरून फुटली जाते. कारण नवीन माती घातली की आळू ही छान फुटते, त्यामुळे नेहमीच माती घालतात. तर मी मम्मीला मदत करत होते माती घालण्यासाठी. टाक अजून 2-3. बघ काय आणि मम्मी इथे आळूचे कांदे लावते. इथं मी कारल्याचा पण वेल लावलाय अगं आता, पण त्याला कधी येईल माहिती नाही. त्याला जरा जास्त मोठा कांदा आहे ना तो. तिकडे पाणी ते कसं काय माहिती, पाणी इकडे येतच नव्हतं. आता येईल आहे ना. आता तिकडे चढ केला आहे इकडे. मी अशा प्रकारे आळू लावलेली आहे. तर तुम्हाला आठवड्याने दाखवेल मी आता केवढी होईल आळू ही. आणि मम्मीने गार्गीसाठी आमच्यासाठी चिवडा केला होता, पिवळा चिवडा मुरमुऱ्यांचा. तर गार्गीने खाता खाता खाली सांडवलाय, तिला झाडायला लावलं चिवडा. आणि त्या ब्लँकेट मध्ये कोण झोपतंय? मी खाते पण थोडंसं राहिला संपला आणि सांडवला. हे बाई इकडचं काढून घे झाडून. आणि मी इथे करंजाचं पीठ घेतलंय, म्हणजे मैदा आहे हा मम्मीने मळून ठेवलेला. तर मम्मीला करंजा करायच्या गाऊसाठी, आणि गार्गीला करंजा खूप आवडतात. तर मग मम्मी म्हटली मला टेचून दे, तिला खाली नाही बसता येत त्यामुळे. तर अशा प्रकारे आता मी हे टेचून देणार आहे तिला. ती पण ते करते पण तिला आता खाली बसता येत नाही, त्यामुळे मला करायचंय. कोण दिलाय मम्मी तो चमचा तुला स्टीलचा करंजाचा? देवाजीन झाडच्या आईने दिला. देवराम मामाच्या आईने? किती वर्षाचा? त्याला झाली असते 20 वर्ष. पितळाचा आहे ना करंजाचा, भारी आहे ना. एका बाजूने फिरकी आहे त्याला, एका बाजूने चमचा आहे. आणि ते गार्गीचं काय चाललंय? तू आजीला लाटून देते. तर आमच्या इथे आता करंजा करायचं काम चाललंय. मी लाटून देते आणि मम्मी भरती एक करंजा. आणि गार्गीसाठी स्पेशल करंजा बनवल्यात. गार्गीने दिवाळीला करंजा खाल्ल्या खूप, तिला आवडल्या. मी मांडी बसते आणि करते
आजी नाही मांडीत बसत बिकॉज आजीच्या पायाला ऑपरेशन झाला. अच्छा. हॅलो. आणि आज आंबे घेऊन आलेली आहे. ही माझी बहीण आहे, म्हणजे पप्पांच्या मावस भावाची मुलगी. तरी ती जवळच असते ती, आणि वयाने मोठी आहे ती माझ्यापेक्षा खूप, पण मी तिला लहानपणापासून आगतुगच करते. तर तिचं नाव आदिका अक्का आहे, आणि ती माझ्यासाठी आंबे घेऊन आली भेटायला. मला आता आठवडा झाला येऊन, पण तिला कामं असतात भरपूर, त्यांच्याकडे काम वगैरे, त्यामुळे राहून गेलं होतं. आणि अशा प्रकारे मला खूप छान वाटलंय ती आली, आणि तिनेच दोडके दिले. तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलंच दोडके आलेले, तर तिनेच दोडके देखील आणून दिले होते मला. आणि अशा प्रकारे करंज्या तळून झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता, आणि खूप खुसखुशीत देखील झाल्यात. तर गार्गीसाठी केलेल्या आहेत मम्मीने. आणि आम्ही निघालोय अळकुटीला. तर माझं काम आहे थोडंसं, आणि गार्गी निघाली. गार्गीला घरात बसून कंटाळा आलाय दिवसभर. हो ना? मग तू कुठे चाललीस? कुठे चालली तू? अळकुटीला? आजोबांच्या गाडीवरती. आणि इथे आहेत पप्पा. आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं वातावरण आहे बाहेर अळकुटीला जाताना. आणि आमच्या गावचा रस्ता तर इतका खराब आहे. आम्ही जेव्हा शाळेमध्ये वगैरे जातो तेव्हा डांबरीकरण झालं होतं, पण त्यानंतर त्याला बरेच वर्ष झाले तर रस्ता दुरुस्तच केलेला नाही आहे. पूर्ण गावाचा रस्ता म्हणजे असाच आहे. आणि आम्ही निघालेलो आहोत बाहेर. गार्गीन मी चक्करला नेहमीप्रमाणे, म्हणजे मी इथे सारखं चक्रा मारत असते या बागेमध्ये, तर आज फेरफटका मारायला निघालोय. जाऊ देखील चालली माझ्याबरोबर. आजचं वातावरण दाखवते. पाऊस कसा आहे? पाऊस तर नाहीच आहे इकडे. आज तर सकाळी थोडी रिमझिम झाली, त्याच्यावर पाऊसच नाही झालाय. आणि मी जी लावली होती गवार तीही उगवली आहे, परंतु अजून मोठी नाही झाली. आळ्यांमध्ये आहे या. तर मी तुम्हाला मोठी झाली की दाखवेलच. आणि आज आम्हाला 2 ठिकाणावर आंबे आलेत. काल माझ्या मावस सासूबाईंकडून आंबे आलेत, आणि आज माझी बहीण आहे पप्पांच्या मावस भावाची मुलगी, तिथेच असते जवळ. तुम्हाला सांगितलं दुपारी तर आली होती तिने आंबे आणलेत. तर आम्ही असं प्लॅन करतोय की आता आंबरस चपाती बनवावी. तर मम्मीचं आता पीठ मळायचं काम चालू आहे, आणि मी चपाती करून घेते पटपट, आणि त्यानंतर आंबरस बनवेल मम्मीच. आणि आळूची वडी देखील बनवली आहे, कारण आजच आळू खांदली, तुम्हाला माहितीच आहे. तर त्याची पानं निघाली होती काही, आणि असं फेकून द्यावं वाटत नाही. हिरवं हिरवं काही असेल तर. आणि त्याची किंमत फक्त सिटीत राहणाऱ्यांनाच कळते. इथे राहणाऱ्यांना, गावाला राहणाऱ्यांना हिरवं म्हणजे त्यांना काही वाटत नाही, कारण इथे इझिली भेटून जातात प्रत्येक गोष्टी. त्यामुळे चला तर आता लागूयात कामाला. संध्याकाळचा स्वयंपाक. आणि आज जेवणामध्ये काय काय तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला माहितीच आहे काल आणि आज आंबे आले होते आपल्याकडे. तर आज आंबरस केलेला आहे, चपाती आहे, आणि बटाट्याच्या काचऱ्या केल्या छोट्या, म्हणजे साध्याच केल्या, जास्त काही त्याला घातलेलं नाहीये, एकदम सिंपल. आणि थोड्या आळूच्या वडे, पानं निघाली त्याच्या आळूच्या वड्या देखील केलेल्या आहेत. परत कच्च्या वड्या सगळ्यांनाच आवडतात, तर त्या थोड्याच राहिलेल्या आहेत. आणि सकाळची आळूची भाजी आहे, जी की हटून केली होती ती. चपाती, गार्गीची चपाती खाऊन झाली. इथे गार्गीचं जेवण देखील झालंय. आणि इथे आहे आंबरस, इथे आहे बटाट्याची भाजी, ते आळूच्या वड्या आहेत, आणि इथे आहे पालक नाही, आळूची भाजी आहे सकाळची राहिलेली. तर ती गरम वगैरे केली आहे, सगळं आवडलेलं आहे. आता जेवणाची तयारी आहे आमची, जेवायला घेणार आहोत आम्ही आता. आणि इथे मांजर आहे, तर गार्गीच्या ब्लँकेटवरती येऊन बसते ती. नेहमी रात्रभर इथेच असते, आणि ते गाव झोपली, गावचं ब्लँकेट आहे इथे. आणि कॅटी म्याव इथेच झोपते ती रोज गार्गीच्या ब्लँकेटवरती. आणि गार्गीला जागी झाली की ओरडत बसते. हॅलो. आणि आमचं जेवण वगैरे झालं, जेवण लवकरच झालं असेल 8-8:30 वगैरे. आणि त्यानंतर वॉक वगैरे केला आम्ही, अर्धा-पाऊण तास वॉक झाला. भांडी वगैरे सगळे घासून झालेले आहेत, सगळं काम आवरले. आणि आता आहे झोपण्याची तयारी. 9:15-9:30 झालेले आहेत आता. तर गार्गी झोपली, आणि गार्गीच्या ब्लँकेटवरती कॅट देखील झोपली, तिची मांजर. तर ती जागी झाली की तिला कळतं मांजर झोपली, तिच्या अंगावरती घाबरते. नंतर तिला बाजूला काढावं लागतं थोडं.
आणि आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.